8वीच्या पुस्तकातला गिर्यारोहणाचा अनुभव, पान नंबर आहे 29. यावरच्या प्रश्नांची उत्तर आपण लिहिणार आहोत. खेळूया शब्दांशी. खालील वाक्प्रचार व त्याचे अर्थ यांचे योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट. आपण इथे जोड्या लावलेल्या आहेत. ते काळजाला घर पडणं म्हणजे प्रचंड दुःख होणं, मनमानी करणं, मनाप्रमाणे वागणं, हैराण होणे, त्रासून जाणे. आ आहे खालील शब्दांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. तर पहिलं आहे गिर्यारोहण. गिर्यारोहण हे एक साहसी कार्य आहे. दुसरं आहे रौद्ररूप. पावसाळ्यात समुद्र रौद्र रूप धारण करतो. तिसरं आहे भूस्खलन. भूस्खलन ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बे हा उपसर्ग लावून खालील शब्द तयार करा व लिहा. उदाहरणार्थ दिलंय बेवारस. त्याचप्रमाणे आहे बेजबाबदार, बेईमान, बेशिस्त, बेरोजगार आणि बेपरवा. खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावं लिहून त्याचा वापर करून वाक्य तयार करा. तर पहिलं जे विरामचिन्ह आहे ते आहे स्वल्पविराम. स्वल्पविरामाचं वाक्य आहे राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान ही नावे आहेत. दुसरं आहे पूर्णविराम. पूर्णविराम ते फार खुश झाले होते. पूर्णविराम. त्याच्यानंतर आहे अर्धविराम. अर्धविरामाचं वाक्य आहे ढग गरजत होते पण पाऊस पडला नाही. तिसरं आहे प्रश्नचिन्ह. आता प्रश्नचिन्हाचा वापर काय आहे? तुझं नाव काय आहे? नंतरचं आहे उद्गार चिन्ह. अरे रे त्याला बरंच खर्चटलं आहे. त्यानंतरचं आहे एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह. वाक्य आहे आई हा शब्द गोड आहे. त्यानंतर आहे दुहेरी अवतरण चिन्ह. वाक्य आहे शिक्षक म्हणाले उद्या सुट्टी आहे. तर कसं वाटलं तुम्हाला वाक्यातले अर्थ? हे अजून असेच व्याकरणासंबंधीचे प्रश्न सोडवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका.